आणि समाजाकरता ज्याला काही करायचंय त्याच्याकडे शांती हे हत्यार असलं पाहिजे, संयम हे हत्यार त्याच्याकडे असलं पाहिजे. उत्सव करताना, सप्ताह करताना सुद्धा शांतता आणि संयम ही हत्यार कार्यकर्त्याकडे असली पाहिजे. नामा जरा शांत हो. नामदेव महाराज म्हणले तेव्हा काय शांत हो, माझ्या डोक्यात थापटणं मारलं. भगवंताने सांगितलं नामा इथून उठ. तुझी तक्रार माझ्याकडे करतोय, अपील करू शकत नाही, नो अपील. मग मी करू काय? इथून हिंगोली जिल्ह्यात जायचं औंढ्याला. नामदेव महाराज उठले, असा औंढा गिळला आणि औंढा गाठला. औंढाच म्हणतात ना आपल्याकडे, मी नगरचाच आहे असं काय करतो. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा केशर दाता, नामयाचा केशर दाता, नामयाचा केशर दाता. सर्व सत्ता आली हाता, नामयाचा केशर दाता, नामयाचा केशर दाता. सर्व सत्ता लिहाता, नामयाचा खेचर जाता. अखंड देवाच्या संगतीत राहणारे नामदेव महाराज पण काहीच चाललं नाही महाराज. पर्यायी संतांकडेच जावं लागलं, सद्गुरूकडेच जावं लागलं. आणि म्हणून जनार्दनाचा एका, मी माझ्या सद्गुरू जनार्दन स्वामींकडून आलोय, याला ओळख दिलं म्हणतात. आजही हिंद केसरीच्या आखाड्यात जर एखाद्या पहिलवानाला उतरायचं असेल, त्याला विचारतात पठ्य कुणाचं. पठ्य कुणाचं म्हणजे कुस्ती शिकवणारा गुरु कोण आहे. तो नाही, मीच कुस्ती शिकलो, काजू बदाम पिस्ते काय खायचं ते खाल्लं, व्यायाम केला, तब्येत बनवली, उतरू द्या मला आखाड्यात. ते सांगतात तसं चालणार नाही, पठ्य कुणाचा. आणि कुस्ती शिकवणारा जर गुरु नसेल तर हिंद केसरीच्या आखाड्यात उतरू देत नाही. जर कुस्तीच्या आखाड्यात उतरायचं असेल तर गुरु लागतो. परमार्थ काय बिगर गुरुचा चालतो का? म्हणून जनार्दनाचा एका. माऊलींनी आपल्या सद्गुरूंचं फार गोड वर्णन केलं. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता, जो गुरु पूजे परोता आननेनी, ताट मी काढीन शेज मी झाडीन, चरण संवाहना मीची करीन. गुरु हा संत कुळीचा राजा. भाग्यवान आहात आपण सर्व निंबळकर ग्रामस्थ मंडळी की आपण विठ्ठल बाबांना पाहिलं. आपण प्रेममूर्ती श्रीनिवास महाराजांच्या सानिध्यात आहात. ज्या ज्या वास्तूमध्ये बाबांचे चरण लागले ती वास्तू पवित्र आहे. ज्या ज्या गावांमध्ये बाबांचं जाणं झालं ते गाव पवित्र आहे महाराज. आणि म्हणून अशा सद्गुरूची ओळख देवाला सांगणं, देव तुम्हाला नाकारू शकत नाही. म्हणून जनार्दनाचा एका. कारण गुरु हे गुरुच असतात, गुरु काही लघु नसतात. गुरु परमात्मा परेषु ऐसा जाचा दृढ विश्वासु, एका जनार्दनी गुरु परब्रह्म, तयाचे पैना सदामुखी, तयाचे पैना
सदामुखी तुझ नमो हिंदी धगतुन्ना कत्तीन धगतुन्ना तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था रवी शशी अग्नी काय सद्गुरूंची ओळख आहे महाराज एका जनार्दनी गुरु परब्रह्म आणि म्हणून असे माझे सद्गुरु जनार्दन स्वामी त्यांचा मी एकनाथ तुमच्याकडे आलो जनार्दनाचा एका इरवीनाथ महाराजांच्या गात्यात सगळे अभंग एका जनार्दनी आहे पण हा अभंग जनार्दनाचा एका विठाला आणि ज्याच्याशी बोलायचंय तो देव आहे तसं बोललं पाहिजे करुणा वचनी करुण वचनी नाथ महाराज देवाशी बोलताय बोलण्याचे नियम असतात मनुस्मृतीला विचारा सत्यम ब्रूयात प्रिय ब्रूयात न ब्रूयात सत्यम प्रियम प्रियम जनानु ब्रूयात ईश धर्म सनातन गीता माऊलीला विचार अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चेत स्वाध्यायाभ्यसनम च वाङ्मयम तपुच्यते माऊलीला विचारा तैसे साचानी मवाळ मितुलिया निरसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकाराम महाराजांना विचारा मुखी अमृताची वाणी 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 देह देवाच कारणी कारणी शब्द ही संपत्ती आहे अमृतासारखी माणसाची वाणी प्रसवली पाहिजे माऊली बोलले ज्ञानेश्वरी तयार झाली तुकाराम महाराज बोलले गाथा तयार झाली नाथ महाराज बोलले रामायण भागवत तयार झालं आपण बोललो गावागावात भांडणं तयार झालं काय बोलण्याचा परिणाम होतो काय काही लोक इतकं कठोर आणि दणकट बोलतात गाढवाला जर बोलले ना गाढवाला सुद्धा ताप यायला बसली इतकं काही काही लोक दणकट बोलतात मला इकडे फोन केला कीर्तनाला ते फोन उचलला म्हणजे रामकृष्ण आहे तुम्ही आता इथं आमच्या कोणत्याही वारकऱ्यांना फोन लावा कोणा महाराजांना फोन लावा फोन उचलला का रामकृष्ण आहे आणि चांगलं आहे ते जेवढे कॉल रिसिव्ह तेवढे नामस्मरण मी फोन उचलला म्हणलं रामकृष्ण आहे तो समोर म्हणला चायला कोणत्या तरी महाराजाला फोन लागला वाटतो काय म्हणलं गवळी साहेब ते म्हणू नका लोक सहज बोलताना शिवी देतात पण नामस्मरण करत वाणीचा अपराध आहे बरं लक्षात ठेवा माझ्या सत्यवादाची वाचा केली बहुत कल्प जी वाणी करुणेने बोलत असते जी वाणी प्रेमाने बोलत असते ती वाणी समाजात काम करते कठोर आणि दणकट वाणीची माणसं समाजात काम करू शकत नाही पिठाला भारत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी बिहारला गेले बिहारचे लालू प्रसादजी यादव तिथे होते लालू प्रसादजींनी पाहिलं अटलजी आले लाल डोळे केले हमार बिहार मा तुम्हार काका कळतं ना हे जरा जास्त कळतं आपल्याला हमार बिहार मा तुम्हार काका आता ते अटलजीच होते महाराज अगदी शांतपणाने माईक समोर आले
हमारे प्रिय मित्र लालू प्रसाद जी आ गए। उन्होंने हमसे पूछा, हमारे बिहार में तुम्हारे काका? हम उनसे कहते हैं, आप तो सिर्फ बिहारी हैं, हम अट्टल बिहारी हैं। ज्यांना कळालं ते भाग्यवान, बाकीचे सगळेजण रोज प्रसादाला येत राहा। अटलजी पाकिस्तानला गेले। पाकिस्तानच्या एका महिला पत्रकाराने अटलजींचं भाषण ऐकलं, तिला ते फार आवडलं। ती अटलजींवर मोहित झाली आणि अटलजींना म्हणाली, अटलजी आपका भाषण सुनकर मैं आपसे बड़ी मोहित हो गई हूं और इसलिए मैं आपसे शादी करना चाहती हूँ, लेकिन उसके बदले में मैं आपसे कश्मीर लूंगी। अटलजी, अरे वाह, तो बहुत बड़ी अच्छी बात है, हम भी आपसे शादी कर लेंगे, लेकिन दहेज में मैं पूरा पाकिस्तान लूंगा। उठाला मोठी माणसं ही मोठीच असतात। शब्द ही संपत्ती आहे, शब्दाला फार सामान्य समजू नका। आम्हा घरी धन शब्दाची चरते, शब्दाचीच शास्त्रे यत्न करू, शब्दाची आमोच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन धन जन लोका, शब्द वाटू धन जन लोका, जन लोका संत ही शब्दाची संपत्ती जतन करतात आणि म्हणून चंद्र सूर्य असेपर्यंत संतांचे शब्द हे अबाधित आहेत। विठ्ठला संतांनी दिलेला जगाला एक मंत्र, पण चंद्र सूर्य असेपर्यंत अबाधित आहे ना महाराज। सबका मालिक हे चंद्र सूर्य असेपर्यंत महाराज। आणि म्हणून या संत महापुरुषांनी बोलावं कसं हे शिकवलंय आम्हाला। करुणेने बोला, चांगलं बोला, प्रेमाने बोला, गोड बोला। जगाला मेल्यावर खांदा देण्यापेक्षा जिवंतपणे हात देत राहा। करुणावचनी लहान लेकरू जन्माला येतं, त्याला दात येतात, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात। वाणी जर कठोर असेल तर ती टिकत नाही, वाणी मृदू असेल तर ती टिकते। याच्यासाठी हे उदाहरण आहे। लहान लेकरू जन्माला येतं, त्याला दात येतात। निमळकच्या माऊल्यांना विचारतो, 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात, आई बरोबर आहे ना? 7व्या 8व्या 9व्या महिन्यात दात येतात, 7व्या 8व्या वर्षी पडतात, पुन्हा येतात, पुन्हा येतात, आणि वयाच्या 60व्या वर्षी आई बरोबर आहे ना, 60व्या वर्षी पडतात। 60व्या वर्षी पडलेले दात पुन्हा कधी येतात? आता दात नाही येत, आता नगरून डॉक्टरच येतात, वदनी कवळी घेतात, बाबा आता हे बसवा। आता त्या लेकराला जीभ येते, जीभ किती महिन्यात येते? जीभ काय महिन्यात येते? लेकरू जन्माला आलं का जीभ येते? जीभ पडते का कधी? जीभ पडत कधीच नाही। जन्माला आल्याबरोबर जीभ येते, पडत कधीच नाही। दात इतक्या वेळेला आलेत आणि इतक्या वेळेला पडलेत, काय कारण आहे जरा शोधा ना। दात कशी आहेत, जीभ कशी आहे? दात कठोर आहे, दात कडक आहे, दात टणक आहे, जीभ मऊ आहे, मृदू आहे, नरम आहे। जे मऊ आहे ते टिकतं, कठोर आहे ते पडतं। विठाला
मध्ये मी एक फार गोड भजन ऐकलं होतं. मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. या जीवन मादम नहीं, या जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. हाँ सोच समझ कर सार तोरे संसार, लाख जतन कर नहीं छूटे घरदार. तू जान ले पहचान ले, या जीवन मादम नहीं, कब निकले प्राण मालूम नहीं. मिठो 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 बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. मिठो मिठो बोलतारो काय बिगडे, काय बिगडे तारो काय बिगडे. पोपट कसा बोलतो? मिठू मिठू, फार गोड बोलतो पोपट. आम्हाला संत हे शिकवतात, बाबा रे वाणीने फार प्रेमाने बोलत राहा, गोड बोलत राहा, करुणेने बोलत राहा. करुणावचनी. नाथ महाराज पांडुरंगाशी संवाद करताना आपल्या गुरुची ओळख देतात आणि करुणेने बोलतात. करी विनवणी पायापाशी. आणि मग पांडुरंगाने नाथ महाराजांकडे पाहिलं, विचारलं, महाराज तुम्ही आलात होय? जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज आलात, काय अपेक्षा, काय काय देऊ, काय सुख सोनं नाणं भोग ऐश्वर्य मान सन्मान लौकिक सोहळा काय देऊ? नाथराय म्हणले, देवा हे मागायला तर लोक रोज रांगा लावतात, मला संसारच करायचा नाही हे सांगायला आलो. संसार माझा नगरने सर्वाचा, छान टाळी वाजवा. खरं म्हणजे त्यांचं गाव फार लांब आहे आपल्यापासून, बसव कल्याण कर्नाटक. पण आपल्या निंबळकरांचं भाग्य आहे तर महाराजांची आपल्याकडे वारकरी शिक्षण संस्थेच्या रूपाने सेवा होते आहे. चांगली माणसं मिळत नाही. धाराशिव जिल्ह्यात वानेवाडी नावाचं गाव आहे आणि तिथे आनंद आश्रम नावाची वारकरी शिक्षण संस्था होती. हजारो विद्यार्थी तिथून शिकून गेले. माझी नेहमी कीर्तन व्हायची तेव्हा आमचे मल्लीनाथ स्वामी महाराज तिथं असायचे. बऱ्याच वर्षानंतर त्यांना मी बघितलं आणि मी विचारलं, म्हटलं इकडं कसं काय? ते म्हटले, या निंबळकरांनी माझ्यावर इतकं प्रेम केलं, एवढा जीव लावलाय, वारकरी शिक्षण संस्था खऱ्या अर्थाने त्यांच्यामुळे उभी राहिली. फार भाग्यवान आहात आपण लोक. फार चांगली व्यक्ती खऱ्या अर्थाने आपल्याला या सेवेकरता मिळाली.
त्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी टाळीचं कौतुक आपण केलं पाहिजे, कारण फार कष्ट असतात बरं हे सगळं करताना. पखवाज वाजवायचा असेल, गायन करायचं असेल, कीर्तन करायचं असेल, या सगळ्या गोष्टीसाठी फार स्टडी लागतो, अभ्यास करावा लागतो, रियाज करावा लागतो. आळंदीच्या घाटावर पहाटे 3 वाजता उठावं लागतं. थंडीच्या दिवसातून मग पखवाजाचा अभ्यास करावा लागतो. आय विल गिव्ह द एक्झाम्पल. माझा वाजव कधी जागणे धिकीड जागणे धिकीड जागणे कधी जागणे दहा कधी जागणे दहा कधी जागणे दहा. कधी दहा कधी जागणे दहा कधी जागणे दहा. कत्ता गती गण दहा तिथे कधी कधी गण दहा तिथे गण दहा. ज्याला टाळीने वाजवते वो पखवाज वाजवून दाखवा. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. सिर्फ पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. कोणत्याही क्षेत्रात कष्ट करा, मेहनत करा, अभ्यास करा, मोठे व्हा. जग गुणाला स्वीकारणार आहे, जग तुमची वाट पाहते. आळशी होऊन बसू नका. मला काही येत नाही, मला काही जमणार नाही. मी माझ्या एका मित्राला म्हणलं, दादा काय करतो? तो मला काहीच करत नाही. म्हणलं का? तो म्हणलं बघा हाताची रेषेतच काही नाही. हात दाखवलं, म्हणलं बघा याच्यात काहीच नाही. बरसात कदमों के निशान ढूंढ रहा है, आवार और फिजाओं में धुआं ढूंढ रहा है. किस्मत की लकीरें मेहनत में छुपी है, हाथों की लकीरों में कहा ढूंढ रहा है. हाताच्या रेषेत काही नसतं मला. कर्तृत्व शक्ती तुमची जागी पाहिजे सतत. उत्तिष्ठ जाग्रत प्राप्य वराणी बोधत. विवेकानंद म्हणतात, नवयुवकाला, हे युवका तू सतत जागा पाहिजे. तू सतत कष्ट, मेहनत, अभ्यासाकरता सतत प्रोत्साहित असला पाहिजे. जग तुझी वाट पाहतंय. विठाला